डेव्हलपेबल एरिया होता तोही बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये गेला, जो नॅचरल एरिया होता ज्याचा खरं बायोडायव्हर्सिटी पार्क करायला पाहिजे होतं तोही त्याच्यामध्ये गेला, टेकडेही त्याच्यामध्ये गेल्या. आणि आता प्रश्न असा निर्माण झाला की आपण त्या संदर्भात पॉलिसी करत नाही आणि पॉलिसी न केल्यामुळे यातला 30% भाग आता एन्क्रोच झालेला आहे. आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस मी पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर केला त्यावेळेस अनेक लोकांशी चर्चा करून त्यावेळी हा निर्णय केला होता की महाबळेश्वरला किंवा हिल स्टेशनवर त्या ठिकाणी त्यांनी जी पॉलिसी आणली आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने अप्रूव्ह केलेला आहे असा 15% डेव्हलपेबल जो काही तुमचा, कारण इथे खाजगी प्लॉट आहेत, ही काही सरकारी जागा नाही आहे, सगळी मोठ्या प्रमाणात खाजगी प्लॉट्स आहेत, तर 15%, पण ते 15% इफेक्टिव्हली मिळत नाही, ते 9 ते 10% मिळतं. अशा पद्धतीनं जर आपण ते रूल्स इथे लावले आणि बाकी एरियामध्ये कंपल्सरीली त्यांना तो एरिया रिकामा आणि ग्रीन ठेवावा लागेल, तिथे पूर्णपणे तुम्हाला जे काय आहे ते प्लांटेशन करावं लागेल, अशा पद्धतीचे जे महाबळेश्वरला सुप्रीम कोर्टाने रूल्स दिले आहेत त्या रूलप्रमाणे जर आपण मान्यता दिली तर कदाचित याला आपण पुढे थांबवू शकू. आपण अर्धवट काम केलं, त्याच्यावर लोकांनी बरेच वादविवाद नेहमीप्रमाणे झाल्यामुळे मी शेवटी ते ड्रॉप केलं आणि मी सांगितलं आहे तसं राहू द्या. पण परिणाम काय होतो बघा, जेव्हा आपण पॉलिसी तयार करत नाही ना, तुम्हाला इकडची पॉलिसी पाहिजे ना तर तिकडची पॉलिसी पाहिजे. आज पॉलिसी न तयार केल्यामुळे 30% एरिया एन्क्रोच झाला आहे आणि ती एन्क्रोचमेंट रोज वाढते आहे. याचं कारण आहे की ती एन्क्रोचमेंट छुप्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोक आता त्याचा फायदा घेत आहेत. म्हणून मला असं वाटतं की एक्सपर्ट्सचं ओपिनियन घेऊन काय सस्टेनेबल आहे याचा विचार करून याची पॉलिसी केली पाहिजे. डोंगरं BDP भाग 100% वाचला पाहिजे, त्याच्यातलं नॅचरल एरिया 1 इंच घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण याच्यामुळे जो एकूणच आपण विकासाच्या नावाखाली जे थांबवून ठेवलं आहे, म्हणजे विकास करायचा नाही म्हणून, आणि त्यातनं एन्क्रोचमेंट होत आहे, हे मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत थांबवलं पाहिजे. आणि दुसरं मी सांगतो की या संदर्भात आता एक कमिटी पण तयार झालेली आहे. मला असं वाटतं की त्या कमिटीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यांचे जे काही सजेशन्स येतील ते सजेशन्स आम्ही पुन्हा पुणेकरांना, कारण पुण्यामध्ये आपण सजेशन घेऊन ते मान्य करून टाकले असं चालत नाही, त्याच्यामुळे ते पुन्हा पुणेकरांकरता आम्ही खुले करणार आहोत आणि पुणेकर सांगतील त्या पद्धतीनं पण निर्णय असं आधांतरी ठेवून रोज एन्क्रोचमेंट करा, एक दिवस टेकडीवर इंचभर जागा देखील दिसणार नाही, हे मात्र चालणार. पुणेकरांवर मधून मधून सटली टीका होते. नाही, हे टीका नाही आहे. असं आहे, मी तुम्हाला एक सांगतो, हे माझं अतिशय आवडतं शहर आहे, कारण हे बुद्धिवंतांचं शहर आहे. मला यावर यायचंच होतं की बऱ्याच पुण्याच्या नेत्यांच्या भाषणांमधून असं येतं की देवेंद्रजींचं पुण्याकडे खास लक्ष आहे. मध्ये असं मी ऐकलं होतं की इथून निवडणूक लढवणार आहात म्हणून खास लक्ष आहे का? ते मुरली अण्णा बसले आहेत, हे दादा इथे बसलेले आहेत, चांगलं चाललं आहे आमचं. आणि नागपूरकरांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. 6 वेळा त्यांनी मला निवडून पाठवलेलं आहे, त्यामुळे पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचं आहे, निवडणूक नागपूरहूनच लढवायची आहे. मला आत्ता तुम्ही वेगवेगळ्या कमिटीजचं एकत्र येणं आणि मग निर्णय न होणं आणि त्यामुळे अर्धवट कामं राहणं आणि त्याचा पुढे परिणाम होणं ह्याचं एक उदाहरण आत्ताच माझ्यासमोर मला आढळलं. सिंहगडचा जो फ्लायओव्हर झाला त्याला व्हायला ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष लागली, त्यामुळे खूप वाहतूक खोळंबली, खूप लोकांना त्रास झाला. तो फ्लायओव्हर झाला, आता खूप आनंद होतोय आणि आता तो मेट्रोच्या पिलर्ससाठी परत फोडण्यात येणार आहे. तर हे सगळं फ्युचर प्रूफ करून एका वेळेला का होऊ शकत नाही? नाही, खरं सांगायचं झालं ना तर पुण्यामध्ये 2-3 फ्लायओव्हर्स आपल्याला तोडावे लागले. याचं कारण, मी कोणावर मला टीका करायची नाही, तर परत म्हणाल निवडणूक आहे म्हणून टीका करताय, पण काही फ्लायओव्हरचं डिझाईन पुण्यामध्ये बिनडोकपणे केलं, बिनडोकपणेच म्हणेन मी. म्हणजे काही आता तुम्ही बघा, आम्ही किती फ्युचरचा विचार करतोय. आता आपण जो पुणे नगर रोड आहे, त्याच्यानंतर पुणे सोलापूर रोड आहे, किंवा आपला चाकण शिक्रापूर हा जो आपला सगळा रस्ता आहे तळेगावपासनं, याचं आता आम्ही डेव्हलपमेंट करतो आहोत, कारण हा सगळा हाय ट्रॅफिकचा एरिया आहे. इथे आम्ही एलिव्हेटेड कॉरिडॉर्स तयार करतो आहोत. मी आधीच मिटिंग घेतली, मी म्हटलं उद्या इथे मेट्रो पोचणारच आहे, त्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉर करताना एकत्रित विचार करायचा,
आणि म्हणून तिथलं प्लॅनिंग आम्ही एकत्रित केलेलं आहे. खाली रस्ता असेल, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड असेल आणि त्याच्यावर मेट्रो असेल. एका सिंगल पिलरवर हे उभं राहील. 60% पैसे आपण वाचू. आत्तापासून हे करतो. मेट्रो त्याची कदाचित 3 वर्षांनी होईल, 4 वर्षांनी होईल, पण आजच हा विचार आम्ही केल्यामुळे आता ज्यावेळेस आम्ही मेट्रोचे आराखडे तयार करून मंजुरीला पाठवू, तोपर्यंत आमचं तेवढ्या स्ट्रेंथचे पिलर उभे असतील, त्याच्यावर आमचा एलिव्हेटेड रोडही असेल आणि जेव्हा आम्ही मेट्रो करू त्यावेळेस अतिशय फास्ट आमची मेट्रो होईल. मला असं वाटतं की अशा पद्धतीचंच प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. आता त्या काळात ते का झालं नाही हे मला माहिती नाही. त्यांचं म्हणणं झालंय, पण त्यासाठी बंद आहे ठिकठिकाणी फ्लायओव्हर. मग हेच आधीपासनं माझा बेसिकली हाच प्रश्न होता की ह्याचा आधीपासनं विचार नाही. आता तुम्ही एकाच पिलरवर दोन्ही जाणार आहे. ओके. वाहतूक हा एक अत्यंत कठीण विषय आहे पुणेकरांसाठी. तुमच्याच एका 5 जानेवारीच्याच भाषणात तुम्ही उल्लेख केला होता की 32 प्रमुख रस्ते आहेत पुण्यात आणि पुण्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत मुख्य रस्ते हे 9% आहेत, जे 18 ते 20% असले पाहिजेत आणि त्यांच्यावर 80% वाहतुकीचा भार आहे. तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? नाही, खरंच आहे की एकूण मोठी शहरं जर आपण बघितली तर त्याच्या तुलनेत पुणे हे 500 स्क्वेअर किलोमीटरचं शहर आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द म्हणजे बिगेस्ट अर्बन ॲग्लोमरेशन. महानगरपालिकेचं सांगतो, बाहेरचा विषयच बोलत नाही मी, अगदी पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र. आणि या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकूण जी काही रस्त्यांखाली जी काही जमीन आहे किंवा जो रस्ते आपण केलेले आहेत ती फक्त 9% आहे. आणि या 9% फक्त रस्त्यांमुळे आत्ताचा जो ट्रॅफिक आहे हा त्या रस्त्यांच्या कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त झालेला आहे. जसं मी उल्लेख केला त्या भाषणामध्ये की साधारणपणे जेव्हा इथला ट्रॅफिकचा सर्वे केला तर 32 आर्टेरियल रोड असे आयडेंटिफाय झाले की ज्या 32 रोडवर 80% पुण्याचा ट्रॅफिक चालतो. आणि ते रोड जेव्हा तयार केले तेव्हा त्या रोडची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या आता 1.5 पटपासनं 2.5 पटपर्यंत त्याच्यावर वेगवेगळं ट्रॅफिक आहे. असं असल्यामुळे आज विचार केला तर सगळ्यात कमी वेगानं चालणारा ट्रॅफिक हा पुण्याचाच झालेला आहे आणि पीक अवरला तो पुढेच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून खूप वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स आता याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. पहिलं इंटरव्हेन्शन हे आहे की हे जे काही 32 रोड्स आहेत या सगळ्या रोड्सला डिकंजेस्ट करण्याकरता एक प्लॅन तयार केला आहे. त्याच्यावरची अतिक्रमणं कमी करायची, त्याच्यावरचे बॉटलनेक शोधून काढायचे, तिथे वायडनिंग करायचं, त्याची रायडिंग क्वालिटी ठीक करायची, कुठलेही अडथळे त्याच्यावर येणार नाहीत अशा पद्धतीनं हे रोड तयार करायचे. त्याला जिथे फीडर येत आहेत त्या फीडरला आपल्याला कशा पद्धतीनं या ट्रॅफिकशी ॲसिम्युलेट करता येईल जेणेकरून फीडरवर मग पुन्हा ट्रॅफिक थांबतो तर तो थांबणार नाही. जिथे सिग्नल्स आहेत त्या सगळ्या सिग्नलचं सिम्युलेशन करायचं. एक गुगलच्या सोबत आम्ही ते काम करतो आहोत. सगळा जो काही आपल्या CCTVचा लिगसी डेटा आहे आणि आपल्या जी काही आपण व्यवस्था उभी केली आहे त्या लिगसी डेटावर आधारित एक AIचं मॉडेल तयार करून आणि कुठून कसा आपला ट्रॅफिक मूव्ह होतो आणि ते सिग्नलला कशा पद्धतीनं आपण किती वेळाचा केला पाहिजे आणि तोही ॲडॉप्टिव्ह पद्धतीनं आपण केलेला आहे किंवा करतो आहोत. तर त्यातनं या 32 रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी आपण वाढवतो.